नाही देवीच नाही तिकडे. वैभव वैभव याला पहिला बॉल तांबेकर साहेबांचा. वैभवनी खेळून काढलाय आणि हलकाच तटवला आहे. कोणती धाव नाही आहे. पुन्हा एकदा तांबेकर साहेबांचा मारा करतोय वैभव. पुन्हा एकदा तांबेकर साहेब आणि वैभवनी जोरात मारलाय बॉल आणि षटकार. वैभव गुरवच्या पहिल्या बॅटमधून आलेला उत्तुंगाचा षटकार. पहिला षटकार मारून संघाचं खातं उघडलंय सुपर किंग्सचे वैभव गुरव यांनी. तांबेकर साहेब पहिलं षटक घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा तांबेकर साहेब मारा करतोय वैभव. हलकच धाव घेतली आहे आणि उत्तुंगाचा मारला आहे हा परत एकदा षटकार. उत्तुंगाचा दुसरा षटकार मारला आहे तांबेकर साहेबांना आणि दुसऱ्या षटकाच्या काय धावसंख्या होते बिनबाद 12. चिपळूण सुपर किंग्सचा वैभव उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करताना पुन्हा एकदा तांबेकर साहेब पॅव्हलियनच्या दिशेने मारा करणार आहेत वैभवला. वैभवने पुन्हा एकदा षटकार मारला आहे आणि हा पण गुरुचा तिसरा षटकार. अशा पद्धतीने तिसरा षटकार मारून हॅट्रिक मारले वैभव गुरवने आणि संघाची धावसंख्या होते 18 बिनबाद 18. सनराइज हेड ऑफिस प्रथम क्षेत्ररक्षण करताना सुपर किंग्स चिपळूणच्या वैभव उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय आणि उत्तुंगाचा तिसरा षटकार मारून हॅट्रिक केली आहे त्यांनी. फलंदाजी उत्तम प्रदर्शन केलंय. चिपळूण बिनबाद 18. पुन्हा एकदा तांबेकर साहेब हलकीच धाव घेऊन पुन्हा एकदा वैभव. पुन्हा एकदा वैभवने बरोबर उत्तुंग षटकार मारला आणि हा चौथा षटकार त्याच्या बॅटमध्ये निघतो. उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन करताना वैभवच्या बॅटमध्ये निघालेला चौथा षटकार. आपल्या जितेंद्र सावी साहेबांकडनं अजून 2 सिक्स मारल्यानंतर वैभवला 500 रुपये मिळणार आहेत. खूपच उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा तांबेकर साहेब मारा करतायत वैभवने हलका सेट करत लेग साईडला फिल्डर पोहोचत आहे. 1 धाव मिळते सुपर किंग चिपळूणला. 1 धावेबरोबर संघाचं बिनबाद होते 25. 1 षटकाचा सामना संपतोय. बिनबाद 25. चिपळूण सुपर किंग्स चांगलं प्रदर्शन केलंय. वैभवनी सलग 4 षटकार मारून उत्कृष्ट फलंदाज. एक षटकाचा खेळ संपतोय. बिनबाद 25. पहिल्या षटकाच्या समाप्तीला बिनबाद 25. चिपळूणची धावसंख्या झाली 25. पुन्हा एकदा दुसरं षटक संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. दुसरं षटक कोण घेऊन येते? मयुरेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय मयुरेश आणि त्याचा सामना करणार आहे वैभव. प्रथमचा पहिला चेंडू वैभवचा आणि पंचांचा
वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते चिपून सुपर किंग्स संघाला. एका धावेबरोबर धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 26, बिनबाद 26. एक षटक संपलंय, दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय मयुरेश. मयुरेश हलकी धाव घेतोय. मारा करणारे पुन्हा एकदा वैभव. वैभवने हलकेच तटवलंय. एक धाव मिळते. एक धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 27, बिनबाद 27. पुन्हा एकदा मयुरेश मारा करणार आहे देवेश बाबलला. देवेश बाबल पहिल्यांदाच चिपू सुपर किंग्सचा कॅप्टन देवेश बाबल. आता होतोय तो सेमीफायनल होते चिपळूण सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर हेडोपीस. या दोघांमधून होणार आहे तो जाणार आहे फायनलला डायरेक्ट. पुन्हा एकदा मयुरेश मारा करतोय. वैभव अरे क्लीन बोल्ड. देवेश बाबल क्लीन बोल्ड. मयुरेशने पहिला बळी मिळवला आहे हेडोपीस सनरायझरसाठी आणि देवेशच्या रूपात तो बाद होऊन परत येतोय. देवेश 0 धावसंख्येवर बाद होतोय आणि उत्कृष्ट असा क्लीन बोल्ड होऊन व देवेश परत येतोय. देवेशच्या जागी कोण जातोय? देवेशची जागा घ्यायला जातोय. चिपळूण सुपर किंग्स पहिली विकेट पडली मयुरेशला. त्रिपराचित होऊन देवेश परत जातोय. त्याची जागा घ्यायला येतोय. कोण बॅट्समन्स नेम? संघाची धावसंख्या आहे 27, बिनबाद 27. मयुरेश पुन्हा एकदा. कोण आहे बॉलर? बॅट्समन नेम? अरे वा, व्हेरी गुड. मस्त झेल घेतलाय आणि मयुरेशच्या दुसरा बळी मिळतोय मयुरेशला. छान असं क्षेत्ररक्षण आणि करून उत्कृष्ट झेल घेतलाय. कोण आहे तो? हा ना आपला मंदार. मंदाराने छान झेल टिपलाय आणि 0 धावसंख्येवर परत एकदा बाद होऊन चिपळूण सुपर किंग्सचा फलंदाज परततोय. उत्कृष्ट गोलंदाजी मयुरेश करतोय सनरायझर हेडोपीसमधून. सनरायझर हेडोपीसची टीम चांगली खेळते. बिनबाद 27, 2 गडी बाद. हा कोण आहे फलंदाज? कोण आहे? अभिजित जाधव आता त्याची जागा घ्यायला येतोय. चिपळूण सुपर किंग्सचा उत्कृष्ट नामाजलेला फलंदाज अभिजित जाधव स्ट्राईकला येतोय. मयुरेश मारा करतोय. पुन्हा एकदा मयुरेश अभिजितसाठी. अभिजितने सरळ ऑन साईडला बॉल मारलाय. तिथं कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव घेतलीत, सोबत दुसरी धावलेत आणि दोन्ही धावा पूर्ण केल्यात. 2 धावा बरोबर एकूण 3 धावा मिळत आहेत. 3 धावा बरोबर धावसंख्या होते 30. 2 गडी बाद 30. चिपळूण सुपर किंग्स. पुन्हा एकदा मयुरेश. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक मयुरेश उत्कृष्ट असं गोलंदाजी प्रदर्शन करतोय. पुन्हा एकदा मयुरेश मारा करणार आहे. छान. कोण आहे हा बॅट्समन? कोण आहे हा? गुरव. वैभव.
मयेकर काय ना मयेकर पुरं पुन्हा एकदा मयुरेश मारा गाणं वैभवसाठी. चिपून सुपर किंग्सची पुन्हा एकदा मयुरेश मारा करतोय आणि उत्कृष्ट असं उत्तम असं मारलं आहे आणि तिथं फिल्डर मौजूद आहे. उत्कृष्ट असं क्षेत्र उत्कृष्ट असं झेल टिपला आहे वैभवचा आणि वैभव बाद होतोय. चिपळूण संघाला तिसरा धक्का मिळतोय वैभवच्या रूपाने आणि 3 बाद धावसंख्या झाली ती 30. 3 बाद 30 चिपळूण सुपर किंग्स. दुसरा षटक संपतोय ना दुसऱ्या षटकाच्या अखेरीत 3 गडी बाद 30 चिपळूण सुपर किंग्स. वैभवची जागा घ्यायला येतोय तो फलंदाजाचं नाव काय. एक धावसंख्या मिळते दुसरी पण धावसंख्या पूर्ण केली. कुणाल दाभोळकर आपल्या बॉलिंग एंडवर 2 ओव्हर 3 गडी बाद 32. तिसरी ओव्हर घेऊन कुणाल दाभोळकर बघूया कसा मारा करतायत. गोल. पहिल्याच बॉलला विकेट पडलेली आहे अभिज जाधव याची. बॅटिंग एंडवर कुणाल दाभोळकर दुसरा बॉल घेऊन येताना जोरदार फटका योगेश सावंत यांच्या थेट हातात. 1 रन्स धावून काहीशी रोखलेली
रोखलेला स्कोर 2 ओव्हर 2 बॉल 33. वैयक्तिक तिसरा बॉल डॉट बॉल. उत्कृष्ट बॉलिंग. काहीसा रोखलेला स्कोर. उंच उडवलेला फटका 6. धाव संख्या होते 39. 4 गडी बाद. 2 ओव्हर 4 बॉल 5 बॉल 2 ओव्हर 5 बॉल. लास्टचा बॉल घेऊन येताना कुणाल दाभोळकर. बघूया 4 रन्स. 3 ओव्हर 43. 4 गडी बाद. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बघूया काय करते सनरायझर्स हेड ऑफिस. योगेश सावंत काहीच्या टिप्स देताना मयुरेशला. बघूया मयुरेश त्याचा कसा उपयोग करतोय. संघाकडून चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना मयुरेश. एक उंच पुरा जोकर ग्राउंड मध्ये. मयुरेश कडून खूप आशा आहेत. पहिली ओव्हर चांगली पडली होती. स्कोर रोखून धरण्यात यशस्वी ठरला होता. पहिला बॉल वाईड. स्कोर झालाय 44. 4 गडी बाद 44. उत्कृष्ट बॉल. पुन्हा बॉल वाईड. काहीसा स्वयं मारा करताना मयुरेश पाटणकर. सूरज आपल्या बॅटिंग एंडवर. एक पहिला बॉल स्वतःचा दुसरा बॉल घेऊन येताना गुड फिल्डिंग डॉट बॉल. उत्कृष्ट बॉलिंग करताना. बघूया उरलेल्या 4 बॉल मध्ये काय करतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट 6. खूपच चांगला शॉट मारलेला आहे डायरेक्ट पॅव्हेलियन मध्ये. सूरज स्कोर झालाय
52. तीन ओवर 3 बॉल 52. चौथा बॉल, बघूया काय होत आहे. डॉट बॉल. हाच टप्पा ठेवावा लागेल. सूरज 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 सागवेकर. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. बघूया झेल होतोय का. नो मॅन्स लँड मध्ये 2 रन्स काढलेले आहेत. 2 रन्स. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येताना मयुरेश पाटणकर. ओके ओके. आउट. गुड बॉलिंग. उत्कृष्ट बॅटिंग केली होती सूरज याने. बघूया सनरायझर्स हेड ऑफिस कडनं शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे. ओमकार सुर्वे बॅटिंगला येताना. स्कोर 52 ना. 54. लास्ट ओव्हर. योगेश सावंत स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेताना शेवटच्या ओव्हरची. ओमकार सुर्वे नॉन स्ट्रायकर रेंजला. बॅटिंग एंडला राकेश. योगेश सावंत. ड्रॉप कॅच आणि रन आउट. रन आउटच्या स्वरूपात पहिली विकेट खोत देताना चिन्मय शिंदे. ओमकार सुर्वे बॅटिंग एंडला. योगेश सावंत. उत्कृष्ट बॉल. थोडीशी कचा क्षेत्ररक्षण आणि एक एक्स्ट्रा धाव आणि आउट. रन आउट. एकच. काहीसा रोखलेला स्कोर. जो स्कोर पहिल्या ओव्हर नंतर वाटत होता की 80च्या पुढे जाईल, तो स्कोर 55 वर अडकलेला. जय चव्हाण बॅटिंग एंडवर. चांगल्या टप्प्यावर मारा करताना योगेश सावंत. दोन रन्स. तीन बॉल. शेवटचे 3 बॉल. चांगल्या टप्प्यावर मारलेला फटका. 4 रनसाठी मारलेला शॉट जय चव्हाण याच्या बॅटीतनं.
किती झाला स्कोर? 61 रन्स. शेवटचे 2 बॉल. चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू, रनआउटचा चान्स आणि पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात विकेट घेताना योगेश सावंत. जय चव्हाण इथे आउट होताना. बॅटिंगला येताना अतुल वारे. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. योगेश सावंत. स्कोर बघूया काय होतोय, किती रनचं टार्गेट मिळत आहे. बघा एकदा सोडलेला आहे उगाच ओव्हर थ्रोचे जादा रन्स देताना. वाईड बॉल. दोन रन्स एक्स्ट्रा झालेले आहेत. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. आउट. 63 टू विन. 63 झालेला आहे. 64 टू विन. जो स्कोर वाटत होता पहिल्या ओव्हर नंतर 70-80च्या वरती जाईल, त्याला रोखण्यात यशस्वी आलेली आहे सनरायझर्स हेड ऑफिस. चिपळूण सुपर किंगने पटकन फिल्डिंग लावून घ्यायचे आणि एक एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. कॅप्टन देवेश बाबर, एका प्लेअरची सोय करून जा. चिपळूण संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायला घ्यायचं आहे. चिपळूण संघ पटकन ग्राउंड मध्ये यायचं आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चिपळूण संघ सेमीफायनल दुसऱ्या, बघूया कोण फायनल मध्ये धडक मारत आहे. चांगली फलंदाजी करायला लागेल जशी मागच्या मॅच मध्ये केली होती सनरायझर्स हेड ऑफिस संघाने. तसेच काहीचे फटके या मॅच मध्ये आवश्यक असतील. बघूया काय होतंय.
सुर्वे तो ओमकार सुर्वे बॉलिंग एंडवर. स्ट्राईक घेत आहेत संदीप तांबेकर. त्यालाच माहिती असलं तर मला त्याने सकाळी 2च बॉक्स आणून दिला. योगेश सावंत. बॉलचे बॉक्स किती होते? किती? एक आहे ना? ओके. ओमकार सुर्वे, संदीप तांबेकर बॅटिंग एंडवर. योगेश सावंत नॉन स्ट्रायकर एंडवर. ओमकार सुर्वे बॉलिंग घेऊन येताना पहिलं षटक. बघूया सेमीफायनल 2चा थरार. ओमकार सुर्वे तो पहिला बॉल. डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट बॉल. उत्कृष्ट टप्प्यावर टाकलेला चेंडू ओमकार सुर्वेकडनं. दोन बॉल 1 रन्स. चांगली बॉलिंग करताना ओमकार सुर्वे. योगेश सावंत बॅटिंग एंडवर नावाजलेले फलंदाज. बघू आपल्या टीमसाठी काय करतायत. डेड बॉल. चांगला शॉट मारलेला योगेश सावंत आणि गॅप मध्ये टाकलेला शॉट. बघूया 4 होतो काय? 2 रन्स. चांगलं प्लेसमेंट होतं योगेश सावंत यांचं. तिसरा चेंडू घेऊन येताना ओमकार सुर्वे. योगेश सावंतच्या बॅटिंग मधून चौकार. धुवाधार बॅटिंगची सुरुवात करताना योगेश सावंत आपल्या समोर. चांगला फटका मारताना योगेश सावंत. ओमकार सुर्वे आपल्या ओव्हरचा पुढचा चेंडू घेऊन येताना. वाईड बॉल. चांगला जजमेंट सोडून दिलेला चेंडू. या वाईडने स्कोर होतोय 8 रन्स. पुन्हा एकदा प्लेसमेंट करताना काहीसा फसलेला फटका योगेश सावंत यांचा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा फसलेला फटका. 1 ओव्हर 8 रन्स.
बॉलिंग एंडवर बॉलर्स नेम बॉलर्स नेम बॉलर्स नेम बॉलर्स नेम सूरज सूरज संघाला दुसरा षटक वैयक्तिक पहिलं षटक बघूया तांबेकर कसा सामना करतायत या बॉलरचा फिल्डिंग लावण्यात भरपूरसा वेळ वाया घालवताना सूरज वैयक्तिक पहिला बॉल पहिलं षटक संघाला दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना डॉट बॉल फटके मारावे लागतील इथे तांबेकर साहेब आणि योगेश सावंत यांना कारण स्कोर भरपूर झालेला आहे त्याचा पुन्हा एकदा तोलवलेला फटका काहीसा चुकलेला शॉट आणि 1 रन्सवर समाधानी राहावं लागेल तांबेकर साहेब यांना 2 बॉल झालेले आहेत चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना सूरज योगेश सावंत बॅटिंग एंडवर चांगला शॉट बघूया काय होतंय 4 रन्स उत्कृष्ट फटका चांगली गॅप काढलेली आहे योगेश सावंत याने तेरा 1 ओव्हर 3 बॉल 13 वारंवार असे फटके मारावे लागतील पुन्हा एकदा मारलेला फटका बघूया काय होतंय 4 रन्स लागोपाठ 2 4 मारताना योगेश सावंत वेल बॅटिंग 17 स्कोर नो बॉल गुड जजमेंट योगेश सावंत याचा चौफेर लक्ष असताना आणि त्याचा फायदा घेताना योगेश सावंत आपल्या संघासाठी एक नो बॉल मिळवून दिलेला आहे नो बॉल फ्री हिट असेल या बॉलला बघूया तांबेकर साहेब कसा उपयोग करतात या फ्री हिटचा तो लावलेला फटका 4 रन्स फ्री हिटचा पुरेपूर फायदा करताना काहीसा महागडं पडताना हे षटक
लास्ट बॉल शिल्लक असताना स्कोर झालाय. स्कोर किती झाला? 23. 23 स्कोर. 23. एक बॉल. शेवटचा बॉल घेऊन येताना पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. बघूया काय होतंय. सिंगल साठी गेलेला शॉट. 2 ओव्हर 24. बोलताय तुम्ही? थँक्यू. आणि दिवसाअखेरचा हा दुसरा सेमीफायनलचा फायनल. यापूर्वी झालेला पहिला सेमीफायनल फायनल संगमेश्वर नेवाक आपल्या खाती जमा केला आहे. त्यानंतर होणारा हा दुसरा सेमीफायनल सामना. विजयासाठी 64 धावांचे लक्ष घेऊन उतरलेला एचओ बँकिंगचा संघ 2 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे. 2 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 24. बिनबाद 24. संघाचं तिसरं आणि स्वतःचं ओंकार स्वतःचं दुसरं संघाचं तिसरं शतक घेऊन आपल्या धावपट्टीवर सज्ज आहे. धावसंख्या 24 झाले. बिनबाद 24. चांगली धावसंख्या उभारण्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करत आहेत. बिनबाद 24. सुर्वे पंचांना पार करून धावाची सुरुवात केली आहे. पहिलाच चेंडू मारलाय. पहिल्याच चेंडूमध्ये आणि फलंदाज बाद. छोटीशी विकेट किपरने आपली कोणतीही चूक केली नाही. कोट दाखल केले. 1-24. पहिला धक्का एचओ रत्नागिरी प्रदान करायला बसतोय तो तांबेकर साहेबांच्या हाताने. दुसरा फलंदाज कुणाल दाभोळकर तांबेकरांची जागा घेण्यासाठी संघामध्ये स्थान घेत आहेत. 1-24. विजयासाठी 64 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ 2 षटका अखेर 1-24 या धावसंख्येवर सुर्वे आपलं दुसरं संघाचे तिसरे षटक घेऊन धावबिंदूवर सुरुवात करतोय. पंचांना पास करून कुणालला पहिला चेंडू टाकतोय. चेंडू काही कुणालच्या पट्यात येत नाही आणि क्षेत्ररक्षण विकेट किपर कोणतीही चूक करत नाही. धावून निघत नाही चेंडूवर. 1-24 या संख्येवरच आपण या संख्येवर धावसंख्या झाली 1-24. पुढचा चेंडू कुणालच्या काय पॅटमध्ये येत नाही. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. 1 धावने संख्या वाढते 25. 1-25. जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष असलेलं रत्नागिरी प्रदान करणारा संघ 1-24. तिसऱ्या षटकात अखेर जोरदार हिट केलेला आहे. पंचांचा इशारा 4 धावांचा येतो. 4 धावांनी संख्या होत आहे 29. 1-29. कुणालने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्याही वाढवलंय. 29 वर धावसंख्या नेली. 1-29. तिसरं षटक चालू असताना प्रदान करण्याची संख्या 1-29. पुढचा चेंडू सुर्वे धावबंदीवरून रवाना. पंचांना पार करून समोर धावतोय कुणालने जोरदार हिट केलेलं आहे लेग साईडला. लेग साईडचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि पाठीपर्यंत 1 धाव घेऊन संघाची धावसंख्या होते 30. 1-32. तिसरं षटक चालू असताना 1-32. 64 धावांचा पाठलाग करताना प्रदान कार्यालयाची संख्या 1-32. सुर्वे आपल्या धावबिंदूवरून योगेशला टाकतो. योगेश जोरदार हिट केलेला आहे आणि पंचांचा इशारा
6 धावांचा 6 धावांचा योगेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार खरोखर उत्कृष्टच्या लेग साईडला जोरदार हिट केलेला आहे ना. धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढते 36. 1 बाद 36. 64 धावांचं लक्ष गाठताना रत्नागिरी प्रधान कार्यालयाच्या संघाची धावसंख्या 3 षटक, तिसरे षटक चालू असताना 1 बाद 36. 1 बाद 36. सेमीफायनलचा दुसरा सामना या क्रीडांगणावर चालू असून पहिला सेमीफायनल सामना संगमेश्वर संघाने जिंकला, दुसरा संघासाठी लढत चालू आहे. पुढचा चेंडू मारतोय, चेंडू तो कोणतीही धाव निघत नाहीये. संघाची धावसंख्या होते 36. 1 बाद 36. 3 षटकांच्या अखेरीला 64 धावांचा पाठलाग करताना 1 बाद 36. 3 षटकांच्या अखेरीला 1 बाद 36. 1 बाद 36 धावसंख्या झाली आहे. 64 धावांचा पाठलाग करताना रत्नागिरी प्रधान कार्यालयाची धावसंख्या 3 षटका अखेरीला 1 बाद 36. चांगली सुरुवात झाली आहे धावांचा पाठलाग करताना. 12 बॉल आता 28 धावांची गरज आहे. तगडे फलंदाज क्रीजवर अजूनही शाबूत आहेत. संघाला जिंकण्याचं लक्ष ठेवून प्रदान करायचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्वतःचं पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतो वैभव गुरव आपल्या क्रीजवर. धावबिंदूवरून होतोय, पंचांना पास करून स्ट्राईक इन फलंदाज कुणाल दाभोळकरांना घालतोय. कुणाल दाभोळकर पंचांकडे वाईटचा इशारा मागतात, पंचाने वाईटचा इशारा दिलाय. संघाची धावसंख्या होते 1 बाद 37. 4था षटक चालू असताना 1 बाद 38. 1 बाद 37. प्रदान करण्याचा संघ धावाचं लक्ष गाठताना पुढचा चेंडू टोलवला आहे. दुसरी धावसाठी प्रयत्न चालू आहे. अशा रीतीने 2 छोट्या धावा घेण्यात रत्नागिरी प्रदान कार्यालयाला यश आले. तिसरी धाव घेण्यासाठी सुद्धा योगेश तरवेज आहे, परंतु काय यशस्वी होत नाही. संघाची धावसंख्या होते 1 बाद 39. 1 बाद 39. 4थं षटक चालू असताना 1 बाद 39. सुर्वे पुढचं चेंडू टाकण्यासाठी सज्ज, पंचांना पार करून चेंडू टाकतोय. कुणालने ऑफ साईडला जोरदार हिट केली आहे. बघूया क्षेत्ररक्षण तो चेंडू अडवतो की नाही, परंतु चेंडू अडवेपर्यंत 3 धावा पळून काढण्यात यांना यश आलंय. 3 धावा पळून काढण्यात कुणाल हे धावचीत होत आहेत. संघाची धावसंख्या होते 2 बाद 41. 64 धावांचा पाठलाग करताना प्रधान कार्यालयाची धावसंख्या होते 2 बाद 41. कुणालची जागा घेण्यासाठी जातोय मंदार, एक चांगला गुणी फलंदाज. कुणालची जागा मंदार घेतोय. सुर्वे आपलं संघाचंच होतं, आपलं पहिलं षटक घेऊन धावबिंदूवर तयार. 2 बाद 41. विजयासाठी 64 धावांचं लक्ष कंचाना पार करून सांगतोय. योगेशने लेग साईडला चेंडू डोलवलाय. बघूया क्षेत्ररक्षण अडवतो का नाही. चेंडू अडवतोय. दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेपर्यंत 2 धावा काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते 2 बाद 43. 2 बाद 44 ना मॅडम. 2 बाद 44. 4थ्या षटकाच्या अखेरीला धावसंख्या 2 बाद 44. 4थ्या षटकाच्या अखेरीला धावसंख्या 2 बाद 43. अरे काय कर, उत्तुंग षटकार मारलाय सीमारेषेच्या बाहेर.
49 धावसंख्या होते संघाची. 2 बाद 49. चौथं षटक चालू असताना एक उत्तुंग षटकार योगेश सावंतांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. चौथं षटक चालू असता 2 बाद 49. दोन बाद 49. विजयासाठी 64 धावाचं लक्ष घेऊन मैदान उतरलेला प्रदान करण्याचा संघ 49 या संघापर्यंत पोहोचलेला आहे. संघाचं चौथं षटक चालू आहे. सुरवैया आपल्या धावबंदीवरून घेतोय. योगेशने चेंडू चढलाय. पट्ट्यात काही येत नाही चेंडू. यष्टी रक्षक कोणतीही चूक करत नाही आहे. चेंडू निर्धाव जातो. 49. 2 बाद 49. संघाची धावसंख्या. सुरवे संघाचं चौथं षटक घेऊन धावबंदीवर तयार. पंचांना पास करून योगेशला टाकणार. योगेश त्याचा सामना करतोय. छोटीशी धाव काढण्यात शिवाला 1 धाव काढलेले. संघाची धावसंख्या 50. संघाला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. चौथं षटक संपण्याआधी संघाची धावसंख्या होते 2 बाद 50. विजयासाठी 64 धावांचं लक्ष असण्यासाठी रत्नागिरी प्रधानकायाच्या संघाला 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावा. 6 धावा 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. आतापर्यंत 2 बाद 50 धावसंख्या झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. एका षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता रत्नागिरी प्रदान कार्य संघाला आवश्यक आहे. 5वं षटक चिपळूण संघाकडून कोणाला मिळतं याबाबत चर्चा सुरू असतानाच थोडासा खेळ थांबलेला. पुनश्च खेळाला सुरुवात होते. संघाला 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. दुसरा सेमीफायनल सामना या क्रीडांगणावर चालू आहे. पहिला सेमीफायनल सामना संगमेश्वर संघाने जिंकलेला आहे. दुसरा सामना चिपळूण आणि प्रदान कल्ले या 2 संघामध्ये होतोय. विजयासाठी 64 धावांचं लक्ष दिले. 64 धावांपैकी 2 बाद 4 षटका अखेर 2 बाद 50 धावांचा पल्ला आतापर्यंत प्रदान कल्ले संघाने गाठलेला. अजूनही 14 विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 6 चेंडू व 14 धावा. मैदानावर अजूनही उपस्थित योगेश. आता मात्र 5वं षटक टाकण्यासाठी चिपळूण संघाकडून राकेश येतोय. 5वं स्वतःचं दुसरं संघाचं 5वं षटक घेऊन स्वतःचं पहिलं संघाचं 5वं षटक घेऊन 6 बॉल 14 धावा. विजयासाठी प्रदान करायला 6 चेंडू 14 धावा. 64 धावांचं लक्ष गाठताना 50 धावांपर्यंत आतापर्यंत प्रदान करायला संघ पोहोचलेला आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. राकेश आपल्या धावबंदीवर तयार. 5वं षटक टाकण्यासाठी पहिला चेंडू पंचांना पास करून समोर सामना करतो योगेश. योगेशने सामना टटकवलाय. चेंडूच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक आहेत. बघू अडवतात काय. चेंडू पंचांचा निर्णय 2 धावाच मिळाल्या आहेत. संघाची धावसंख्या होते 2 बाद 52. 2 बाद 52. 5 चेंडू 12 धावा. दुसरा चेंडू योगेश मारतोय. योगेशने टटकावलाय. चेंडू हातात जातोय. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 53. 5वं षटक चालू असताना 2 चेंडू टाकले. तिसरा चेंडू सर्वे टाकणार आहे. विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. 53 धावा आतापर्यंत झाले. 2 बाद 53.
अशी प्रदान केल्याची धावसंख्या आहे. वैभव चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर मंदाराने टोटलला चेंडू जातोय. बघूया किती धावा मिळत आहेत, पण एका धावावरच समाधान मानते. संघाची धावसंख्या होते 54. विजयासाठी अजूनही 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. संघाची धावसंख्या होते 54. 2 बाद 54. 5वं षटक चालू असताना संघाचं 5वं आपलं पहिलं षटक चाकतोय. पंचांना पार करून समोर आहे योगेश मारतोय. योगेशने जोरदार हिट केलेला आहे. संघ सीमारक्षण पॉइंट रिव्हर जातोय आणि पंचांचा इशारा 4 धावांचा येतो. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 58. संघाची धावसंख्या होते 58. अजून 2 बॉल 6 रन्स. अजूनही 2 बॉल 6 अंक जिंकण्यासाठी प्रदान करायला 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. एकदम चुरशीचा सामना चालू आहे. दुसरा सेमीफायनल सामना चिपळूण वर्सेस प्रदान कला रत्नागिरी. चिपळूणने संघाला विजयासाठी 64 धावांची टाकले. त्यापैकी शेवटचे 5वं षटक चालू आहे. 5व्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी प्रदान करायला 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही होणारा हा रोमहर्षक सामना एकदम शेवटच्या क्षणी अंतिम मोडवर आलेला आहे. 2 चेंडू 6 धावा. वैभव आपलं चेंडू टाकण्याच्या पंचांना पास करून पंचांना टाकलाय. सुंदर चेंडू मारलाय आणि हा छक्का. आणि हा दुसरा सेमीफायनल. योगेशने सुंदरसा चेल मारून दुसरा सेमीफायनल. योगेश सावंतना आपले जितू साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. योगेश सावंत व सर्व प्रदान कार्याच्या टीमचं अभिनंदन. त्यांनी निर्धारित आपलं लक्ष पूर्ण केलेलं आहे आणि हा सामन्यातून फायनलला दुसरा सेमीफायनल सामना जिंकून पहिला सेमीफायनल सामना संगमेश्वर वर्सेस दुसरा सेमीफायनल जिंकलेला प्रदान कार्यालयाचा संघ यांच्यामध्ये आता पुढील अंतिम लढत होणार आहे. अतिशय रोमहर्षक वेळामध्ये प्रदान कार्यालयातील योगेशच्या एक नियोजनबद्ध कामगिरीमुळे हा सामना त्याने अंतिम स्वरूपात नेऊन आपल्या संघाला फायनलच्या गटामध्ये बसवलं आहे. प्रदान कार्यालयाचे सर्व संघाचे संघनायक व सर्वांचं अभिनंदन. एक चांगल्या संघासाठी कामकाज करून फायनलपर्यंत पोहोचले आहे.